हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। उद्या परवापासून तुमची प्रथम घटक चाचणी सुरू होत आहे। त्याकरिता आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञान विषयाचा पेपर सोडवणार आहोत। चला तर मग तयार आहात प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी? विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणतेही काम करताना ऐकू शकतात आणि कोणकोणती प्रश्नोत्तरे अभ्यासलीत हे लगेच आठवून पहा। तुमच्या किती लक्षात राहिले याचा पडताळा स्वतःच घ्या। स्क्रीनशॉट्स काढून वहीत लिहून काढा, म्हणजेच तुमच्या लक्षात कायमचे राहणार, विसर पडणार नाही। चला आता मूळ विषयाकडे वळूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा। टिंबटिंब दिवस ओझोन संरक्षक दिवस म्हणून साजरा करतात। उत्तर 16 सप्टेंबर दिवस ओझोन संरक्षक दिन म्हणून साजरा करतात। 16 सप्टेंबर हे उत्तर लिहायचे। दुसरं, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। तिसरं, सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर, सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास प्रजनन म्हणतात। 3 गुणांसाठी 3 गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत। ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। पहिल्या अ गटात दिलेला आहे ऑक्सिजन, सूक्ष्मजीव आणि हेलियम। ब गटात दिलेला आहे कमी तापमान मिळविण्यासाठी वापर, ज्वलन आणि मृदेची निर्मिती। तर ऑक्सिजनचं उत्तर ज्वलन, सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती, हेलियम कमी तापमान मिळविण्यासाठी वापर। हेलियमचा उपयोग MRI स्कॅनमध्ये सुद्धा सुपर कंडक्टिंग मॅग्नेट स्वरूपात केला जात असतो। तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न दुसरा अ, नावे लिहा। हवेतील निष्क्रिय वायू, निष्क्रिय वायू म्हणजेच याला उदासीन वायू पण म्हणतात। कधीकधी हवेतील उदासीन वायू असाही प्रश्न विचारला जाईल। तर उदासीन वायू किंवा निष्क्रिय वायू कोणते आहेत? आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन। पुढचं, मृदेचे जैविक घटक, सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर, घुशी। नैसर्गिक संसाधने, जमीन, पाणी, वारा किंवा हवा म्हणा, सूर्यप्रकाश इत्यादी। ब, वेगळा शब्द ओळखा। उंदीर, झुरळ, वनस्पती, अमिबा। अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे। सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी। याच्यात वड काय? वृक्ष आहे आणि बाकीची खरीप पिके आहेत, म्हणून वड हा वेगळा शब्द आहे। हे 2 गुणांसाठी आहे। पुढचं, चुकी बरोबर ते लिहा। सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते। हे उत्तर बरोबर आहे वाक्य। जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात। हे वाक्य बरोबर आहे, म्हणून उत्तर बरोबर लिहिणार। मासा हा उभयचर प्राणी आहे। चूक, कारण मासा हा फक्त पाण्यात राहतो। तो पाणी आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो का? नाही। उभयचर म्हणजे दोन्ही ठिकाणी वावर करणारा। पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती। सपुष्प वनस्पती, सपुष्प म्हणजे फूल असणारी आणि अपुष्प म्हणजे फुलं नसणारी वनस्पती। आता यांचा आपल्याला फरक लिहायचा आहे। सपुष्प वनस्पतींना फुले येतात, तर अपुष्प वनस्पतींना फुले येत नाहीत। सपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाने इत्यादी अवयव असतात। अपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाने इत्यादी अवयव असतीलच असे नाही। सपुष्प वनस्पतींना फळे येतात, अपुष्प वनस्पतींना फळे येत नाहीत। सपुष्प वनस्पती विकसित असतात, अपुष्प वनस्पती विकसित नसतात। अशा पद्धतीने तुम्ही फरक स्पष्ट करायचा आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा ब, थोडक्यात उत्तरे लिहा। प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर, सामान्यतः प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण त्यांच्या त्वचेमुळे होते। काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते, काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात। काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात, उदाहरणार्थ शिंगे, नखे, तीक्ष्ण दात। दुसरा प्रश्न आहे त्यातला, आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक लिहा। उत्तर, आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वात मुख्य घटक म्हणजे आपत्ती टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते। आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे 2 घटक आहेत। लक्षात ठेवायचे, नियोजन आणि व्यवस्थापन।
यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घ्यावयाची हे लक्षात घेतले जाते. तर अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य 3 घटक लिहायचे आहेत. आपत्ती व्यवस्थापनातला शेवटचा मुद्दा हा तुमच्या खूप लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण कुठेही आपत्ती आढळली तर तिथे व्हिडिओ शूटिंग न करता आधी तिथे त्या आपत्तीवर कोणता उपाय करता येईल, आपल्याला काय मदत करता येईल आणि कसं व्यवस्थापन नियोजन करता येईल ते पाहणंही गरजेचं आहे एक सुजाण नागरिक म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. तसेच तुमच्या अभ्यासाविषयीच्या काही शंका असतील तर कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल धन्यवाद. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.